बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। चिपळूण तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। मान्सूनपूर्व पावसामुळे प्रवासी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली। बाजारपेठेदरम्यान जागोजागी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली। धाराशिवमध्ये 9 दिवसात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुळशी तालुक्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले। अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, त्यात काही वाहन चालक किरकोळ जखमी झालेत, तर झाडं कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। डोंगर दऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले। या पावसामुळे नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। या पावसामुळे शेतकरी सुखावले असून खरीपाच्या कामांना गती मिळणार आहे। रायगडच्या अलिबाग आणि मुरुड तालुक्याला पावसाने झोडपून काढले। अलिबागमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं। अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी पिकाचं अतोनात नुकसान केलंय। आखतवाडा शेत शिवारात तब्बल 6 लाखांचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपलेला नाहीये। मेळघाटमधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 1000 हेक्टरवरील फळबागांना फटका बसला। पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, उमरेड, कामठी आणि हिंगणा या तालुक्यामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। काही घरांची पडझड झाली आहे, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। पावसाच्या तडाख्याने ऐतिहासिक फुलेवाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला। सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरील कौले आणि लाकडी भाग निखळलेले आहेत। शासनाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळपास 2 हेक्टरवरील टरबूज शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जुन्नर तालुक्यामध्ये पावसाने केळी पिकाचं मोठं नुकसान झालं असून केळीचं पीक जमीनदोस्त झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे काही अंशी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। दिवसभर उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय। लातूरमध्ये पावसाने जोरदार कमबॅक केलंय। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। चाकण आणि आळंदीमध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालंय। यावेळी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। पावसामुळे पिकांना फटका बसल्यानं शेतकरी संकटात सापडला। रत्नागिरीमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाली आहे। रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वळव्याच्या पावसामुळे मावळमध्ये रस्ते जलमय झाले। सर्वत्र रस्त्यांची कामं सुरू असल्यानं चिखलातून मार्ग काढणं अवघड झालंय। पावसाळ्यापूर्वी कामं होणं अपेक्षित असतानाही कामं पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। शहरातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, तर रब्बी हंगामातील धान पिकाला पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले। जळगावच्या चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं केळी आणि पपई तसंच लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त झाल्यात, तर मका, ज्वारी आणि बाजरीचंही अतोनात नुकसान झालंय। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला। व्यापारी वर्गाला पावसाचा चांगलाच फटका बसला। शहरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली।
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय. नवी मुंबईच्या वाशीमध्ये भिंत कोसळली आहे, तर वादळी वाऱ्यामुळे वाशी नाका फ्रीवेची सीमा भिंत कोसळली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. वसई विरार मीरा भाईंदरला रात्री पावसानं झोडपून काढलं. रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे मोठे हाल झाले. पालघरमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या या अलर्टमुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोलापुरात पावसानं धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं, तर अनेक भागातील रस्ते जलमय झाले. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय. पिंपरी शहरातील उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली. सोलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालं, तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर इथे वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सलग 10व्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल झाले. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कापणीला आलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय. वीज पुरवठा खंडित केल्यानं तब्बल 18 तास शहापूरकरांना अंधाराचा सामना करावा लागला. पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणाच्या वीज यंत्रणेला बसल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडं पडल्यानं आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यांमुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. राज्यात वळीवाच्या पावसानं जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस कोकणात तसंच घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. निळवंडे धरणाचं पाणी गावात आल्यानं दोन्ही भावंड पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलाय. मुंबई, पुणे, हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही. डोंगराला बोगदा पाडून हा प्रस्तावित मार्ग करण्यात येणार नसल्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलंय. सोलापूर पालिका निवडणूक होईपर्यंत सोलापूर शहर विकास आराखडा स्थगित करावा अशी मागणी रोहित पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती आणि मनपा सभागृहात चर्चा करा असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अरविंद चावरिया रुजू झालेले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला असून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा मंजुरीसाठी आज संचालक मंडळाची बैठक होते. राजीनामा मंजूर केल्यानंतर तातडीनं तो सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे. जळगावच्या बहाळ येथील ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं. परस्पर ठराव केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. या बैठकीत बहाळ येथील घरकुल योजना कारकुनाला कामावर घेण्याचा विषय चांगलाच गाजलाय. अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत 103 रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकाचं देखील लोकार्पण यावेळी होणार आहे. आकर्षक पद्धतीनं रेल्वे स्टेशनचं बांधकाम करण्यात आलंय. पश्चिम घाटात पुन्हा वाघाचं दर्शन झालंय. आंबोली जवळील एका गावात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाचा व्हिडिओ समोर आलाय. गेल्या 12 वर्षांची मुदत संपली तरी सांगलीमध्ये ड्रेनेजचं काम अपूर्णच आहे. ड्रेनेजचं पाणी आता शहरातील उशकाल हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या विहिरीमध्ये सोडलं जात असल्यानं मासे मृत्युमुखी पडलेत. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्यात. 13 दुचाकी चोरी करत परस्पर विक्री केल्याचं तपासामध्ये समोर आलंय. वर्ध्यासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील त्यानं दुचाकी चोरल्या होत्या. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वेगानं वाहणारे वारे लक्षात घेता
मत्स्य विभागाने 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे. व्यवसाय ठप्प झाल्यानं मच्छीमार बांधव संकटात सापडले. वर्ध्यामध्ये पांढऱ्या सोन्याचे दर वाढतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता. मात्र दर सातत्यानं कमी होत असल्यानं अडचणीत अडकलेल्या जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या भावात विकलाय. कापूस विक्री केल्यानंतर दरात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. धुळ्यातील एका तलावात पाय घसरून पडल्यानं पाण्यामध्ये बुडत असलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारीसाठी रविवारी अंकली इथल्या शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व पालखी प्रस्थानच्या 1 दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी इथे 31 मे रोजी होणाऱ्या भव्य उत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती भवनात भेट घेऊन हे निमंत्रण दिलं. उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन 2 वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव करण्यात आलं नव्हतं. बुधवारी रेल्वेकडून नवा GR बदलाचा काढण्यात आलेला आहे आणि या GR नुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आलंय. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीत रोकड सापडले. तब्बल 1,84,84,00,000ची रोकड सापडल्यानं खळबळ माजली आहे. यावेळी पोलीस प्रशासनानं पंचनामा करत रोकड जप्त केली. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल घसरण झाले. खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. मात्र ऐनवेळी दर घसरल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. नांदेडमध्ये भर पावसात भाजपतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे. महाड विनेरे मार्गावर 2 एसटी बस समोरासमोर आदळून अपघात झाला. अपघातात दोन्ही बस चालकांसह 15 प्रवासी जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या मोहंद्री शिवारात चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नी रक्तबंबाळ होऊन कोसळली असता पतीनं तिचा गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मुसाळकडून निंभोऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. कारचं टायर फुटल्यानं अपघात झाला. यात 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. गुंड गजामाळेला न्यायालयानं दणका दिलाय. गजामाळेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजामाळेला गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. सांगलीमध्ये एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 3 तरुणांनी पीडितेला ड्रिंकमधून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.